आज हा सोहळा आणि जय जवान मित्रमंडळ क्रीडा मंडळ गोविंद पथक म्हटल्याच्या नंतर नाथ खुळा आणि गणपती खुळा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. एक तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण ना नावासाठी ना पैशासाठी आज जय जवान क्रीडा मंडळ गोविंद पथक झटतंय फक्त आणि फक्त त्या बजरंग बलीच्या सेवेसाठी, फक्त आणि फक्त बजरंग बलीच्या सेवेसाठी. आता हा सोहळा आहे बुवानी अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे. अजिबात नाव ठेवणार जांभळे बुवा नाही, जे चांगलं आहे ते नेहमी चांगलं म्हणणार. काय आहे भक्तीची एवढी श्रेष्ठ आहे. राम नाव घेऊन ठेवलेला पाय, रावणाच्या समोर राम नाव घेऊन ठेवलेला अंगदाने पाय दशानन रावण सुद्धा हलवू शकला नाही. बरोबर की नाही? दशानन रावण सुद्धा हलवू शकला नाही. राम नावाचा दगड सागर सुद्धा बुडवू शकला नाही, है की नाही? राम नामाचा दगड सागराला सुद्धा बुडवता आला नाही. आणि अख्खी अगडी घेऊन फिरलेला आमचा हनुमंतराय, ज्यानं अख्खी लंका जाळली आणि शेवटच्या झोपडीवर उतरले, पण त्या झोपडीमध्ये विभीषण राम नामाचा जप करत होता. त्या झोपडीला अग्नी सुद्धा स्पर्श करू शकला नाही, एवढी ताकद राम या नामामध्ये आहे. बरोबर की नाही? अच्छा, हरिभजनाची सुरुवात आपण इथून करायची आहे, कारण भक्ती ही खूप श्रेष्ठ आहे मंडळी. बरोबर की नाही? निर्जीव भिंतीला आदेश देतात, आकाश मार्गाने चालावंच लागलं. निर्जीव भिंतीला आदेश देतात, आकाश मार्गाने चालावेच लागलं. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवतात, रेड्याला वेद बोलावेच लागले. आणि जो वाघावर बैसून आला त्याला उतरून माऊलींसमोर नतमस्तक व्हावे लागले. एवढी भक्ती आहे. म्हणून आजच्या हरिभजनाची सुरुवात आपल्याला इथून करायची आहे. दोन्ही भुवन वेळ दिलेला आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे जिथे मिळतो प्रत्येक कलागुणांना वाव, है की नाही? आणि ज्याचं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव, असा आमचा हा गोविंद पथक आहे, है की नाही? त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या गोविंद पथकासाठी होत जाऊ देत. प्रथमतः हरिनामाची सुरुवात हरिनामाने करायची आहे. बुवानी अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे. त्या पद्धतीमध्ये हरिनामाची सुरुवात करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. शून्य ब्रह्मांडामध्ये जर प्रथम उत्पत्ती कोणाची असेल तर ओमकाराची उत्पत्ती आहे. आणि या ओमकारापासून 16 कलांची उत्पत्ती आहे. 3 अक्षरांची उत्पत्ती नाही, 3 अक्षरांपासून 16 कला, अकार उकार मकार. आता ह्या 16 कला लांब कुठं नाहीये, ते आपल्यामध्येच आहेत मंडळी. 5 मानेपासून वरती आहेत, 5 मानेपासून खालती, 5 पंचमहाभूत, 16 मन. इथून प्रथम पुरुषाची निर्मिती आहे. म्हणून देवदेवतांचं मूळ बीज ओमकार आहे आणि आम्हा तुम्हा सर्वांचं मूळ बीज ओमकार आहे. इथून आजच्या हरिभजनाची सुरुवात करतोय. थोडीशी हार्मोनियम वाढवा, फक्त थोडी. बस. मूळ बीज ओंकार ह्या तुम्ही जाणून, मूळ बीज ओंकार ह्या तुम्ही जाणून, अकार उकार मकार त्यापासून, अकार उकार मकार
अकार उकार मकार त्यापासून सोळा कला त्या तीन अक्षरातून सोळा कला त्या तीन अक्षरातून भजात्मा राम मूळाक्षरातून भजात्मा राम मूळाक्षरातून कैलास राणा शिवचंद्र कोळी पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरुकुमार सत्य संकल्पाचा दाता ती सत्य नारायण आई नवला देवी आई महालक्ष्मी आई देसोबाई आई दुर्गा देवी आई पटकी देवी आई नीना देवी श्री दुबाई भजनकार गुरुवर्य प्रमोदजी हरियाण बोल बजरंग छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी. धन्यवाद. बुवांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद आम्हा दोन्ही बुवांना द्या. खरोखर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या नमस्कार. सगळ्यात समाधान एका गोष्टीचं आहे की आज तरुण पिढीमध्ये लहान लहान मुलं भजन ऐकतायत आणि भजनाच्या तालावरती अगदी डोलतायत, नाचतायत. हात पेटूनच उठलाय. हो, सुरुवातीपासूनच पेटवता तिकडनं जबरदस्त आहे. खरोखर जबरदस्त. आणि सुंदर सादरीकरण बुवाने केलंय की कोणतीही गोष्ट सहजासहजी या कलियुगात भेटत नाही मंडळी. एक गोष्ट लक्षात घ्या, बुवानी सांगितले, सुंदर सांगितले की कोणतीही गोष्ट सहजासहजी भेटत नाही, है की नाही. जर एवढी जर सहजासहजी गोष्ट भेटली असती ना तर ब्रह्मदेवाला 30,000 संवत्सर वर्ष एका मंत्रासाठी तपश्चर्या करावी लागली नसती. आज जो आपण सहज मंत्र म्हणतोय, ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, ह्या एका मंत्रासाठी ब्रह्मदेवाने 30,000 संवत्सर वर्ष तपश्चर्या केली. मला सांगा, तो ब्रह्मदेव देव असून सुद्धा 30,000 वर्ष तपश्चर्या करू शकतो. आणि सकाळी उठून 1 किलो पेंड देऊन जर आपण देवळात गेला आणि देवाक सांगितलं, देवा माझं लगीन जमत नाही, जमवून टाक, एवढा सोपा
नाही 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 नाही. कोणीही विचार असा करू नका. भक्ती खूप श्रेष्ठ आहे. साधी ठेच जरी लागली ना तरी आम्ही आई गेले बाबारेकडे रडत असतो, बरोबर की नाही? साधी ठेच जरी लागली ना, रक्त आलं ना तर 2 दिवस पाय घेऊन आम्ही बसतो. पण 113 बाण त्याच्या अंगात घुसलेत. 113 बाण. महाभारत अधर्माच्या भले बाजूला होता, पण माहिती होता कोणाचा विजय करायचा. नाही तर ज्याच्या पक्षात होता ना भीष्म पितामह, तो हरला असता का हो? इच्छा मरण होतं, इच्छा मरण. साधिक व्यक्तिमत्व नव्हतं. पण 113 बाण ज्यावेळेला अंगात घुसले ना, त्या बाणाच्या शय्येवर झोपलेला असताना कृष्ण भगवंत त्याच्या जवळ गेले आणि उपदेश करायला लागले. त्यावेळेला सुंदर सांगितलं भीष्म पितामहांनी, कान्हा आज येऊ नको, 11व्या दिवशी माझ्या समोर ये. 11व्या दिवशी आता मला डोळे मिटू दे. आणि ज्या दिवशी डोळे मिटले आणि 11व्या दिवशी डोळे उघडले आणि भगवंताच्या हातामध्ये विष्णू सहस्र नामावलीचा ग्रंथ दिला. किती श्रेष्ठ व्यक्तिमत्व होतं भीष्म पितामह. आणि ज्या पक्षात होता तो पक्ष हरला असता का हो? पण धर्मापुढं अधर्माचा नाश झाला पाहिजे म्हणून स्वतःचा मृत्यू स्वतः ओढवून घेणारा भीष्म पितामह, बरोबर की नाही? त्याच्यामुळे सहजी गोष्ट, साधी गोष्ट कोणाला भेटणारी नाहीये. कर्म कोणालाही चुकलं नाहीये, ना बुवांना चुकलंय ना मला चुकलंय. तुम्हाला वाटत असेल की आज आम्ही भजन पूजन कीर्तन करतोय म्हणजे आम्ही लय पुण्यवान दोघे आहोत. हे पुण्य आमच्या गाठीला नाहीये, लक्षात घ्या. कारण आम्ही पैसे घेऊन भजना करतो. काय बुवा, चुकला तर चूक, माझ्या एवढा मला काय एवढा येत नाही तुमच्या एवढा. पण आमच्या बोलण्याने जर एखाद्या व्यक्ती जर सुधारली ना तर त्याचं पुण्य मात्र आमच्या 2 बुवांना 100% भेटणार आहे की नाही? म्हणून खरोखर गुंडू बुवा म्हटल्याच्या नंतर अध्यात्माचे बादशाह आहेत. जे चांगलं आहे ते नेहमी गणित जमले चांगलंच बोलणार, त्याच्यात वाईट अजिबात काही नाही. पण ज्याप्रमाणे बुवानी सांगितलंय की बुवांची माझी गाठभेट खूप वर्षानंतर, म्हणजे 2 महिन्यापूर्वी एक बारी झाली होती, वर्षभराच्या नंतर मी आता बारी आहे तसं दापोलीला, त्यानंतर इथे बारी आहे. 100% बुवांची रिस्पेक्ट ठेवूनच भजन करणार. भले मला कोणी काय म्हटलं तरी हरकत नाही. कारण काय झालंय माहितीये, आजकालची जी भजनं आहेत ना, हे बुवा इकडे बघ तुझी कानपाडा फोडतो, ही भजना करणारा जांभळे बुवा नाही, 100% नाही. मला भले पुन्हा कुणी नाही बोलवला तरी मला काय फरक पडत नाही त्या गोष्टीचा. बुवा ज्या पद्धतीत बोलणार त्या पद्धतीत 100% भजन करण्याचा प्रयत्न करणार. प्रथम तर नामस्मरणाची सुरुवात नामस्मरण या पद्धतीने करतो. आ